हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. काल मी एक पोस्ट टाकलेली होती. संक्रांतीचे कोणी गुगलवरून डाउनलोड केलेले पिक्चर्स किंवा मेसेजेस पाठवू नका. त्यापेक्षा माझ्या अकाउंटला पैसे टाका, म्हणजे मी त्याचा तिळगुळ विकत घेऊन खाईन आणि तुमच्याशी वर्षभर गोडगोड बोलेल. पण अजूनपर्यंत एकाही फ्रेंडने मला पैसे पाठवलेले नाही. म्हटलं चला आपणच तिळगुळ बनवून सगळ्या फ्रेंड्सना पण देऊया आणि त्यांना दाखवू पण मी तिळगुळ बनवते. तर लहानपणी आमची आई तिळगुळ बनवायची, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवायची. मुरमुऱ्याचे लाडू, डाळ्यांचे लाडू, तिळाचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू आणि तिळगुळ असा नेहमीचा आपला पारंपरिक पद्धतीचा असायचा. तो मला प्रचंड आवडायचा आणि नंतर माझ्या मुलांनाही खूप तिळगुळ आवडायचा. लहान असताना मी डबेचे डबे भरून करून ठेवायचे, मग येता जाता मुलं खात असायची तिळगुळ. मला तो खूप म्हणजे खूपच आवडतो. मलाही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा खायला पटकन घेता येतो बनवून ठेवला म्हणजे. आणि थंडीच्या दिवसात तीळ खाणं हे आरोग्यासाठी खरंच खूप छान आहे. आपल्या त्वचेसाठी, आरोग्यासाठी पण छान आहे. तीळ उष्ण असते ना, तीळ गरम असते म्हणून. तर मी आता तीळ भाजून घेते छानपैकी. तर म्हटलं चला माझ्या फ्रेंड्सनी तर मला पैसे पाठवले नाही आहे, तर आपणच त्यांना तिळगुळ बनवून खायला घालूया आणि स्वतःही खाऊया. तुम्ही पैसे पाठवले असते तर मी विकत घेऊन खाल्लं असते, पण पाठवले नाही ना, मग मी आता बनवते तुमच्यासाठी खास. तुम्हाला पण पाठवते आणि मी खाणार आहे. तर आता मी हे तीळ भाजून घेतली छानपैकी. तिला खूप असं खरपूस भाजायची. बघा मी आज ना काळी साडी पण घातली. संक्रांतीला काळं वस्त्र घालायचं असतं ना, बायकांनी काळ्या साड्या घालतो बायका. आणि महिनाभर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू असतं प्रत्येकीकडे. मग महिनाभर खूप बायका एकमेकीच्या घरी जातात, वाण विकतात, वेगवेगळ्या प्रकारचे. सवाष्णीचा सण असतो हा. तर मी पण आज छानपैकी काळी साडी घातली. म्हटलं चला आज ना तिळगुळ पण बनवून माझ्या सगळ्या फ्रेंड्सना देऊया, म्हणून मी आता ही तीळ भाजून घेतली. तीळ भाजते. तिला खूप छान लाल असं भाजायचं, जोपर्यंत ती उडत नाही तोपर्यंत. थोडं फुटायला लागते ती, थोड्या वेळाने आवाज येतो तिचा. खरपूस भाजायची. आणि हा गूळ मी चिरून ठेवला आहे बारीक. तर अगदी सोपी पद्धत आहे, पण हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे. तुम्ही पैसे पाठवले नाही म्हणून मला करावं लागलं, नाहीतर मी कशाला एवढे कुठाने करत बसली असते. तर आता ही तीळ मी भाजून घेणार आहे आणि त्यात गूळ मिक्स करून मिक्सरमधून फिरवून घेणार आहे बारीक. सोपी रेसिपी आहे अगदी. तर अशा प्रकारे हा माझा तिळगुळ तयार होतो आहे. खायला पण खूप खूप म्हणजे खूपच छान लागतो. तुम्ही बनवत असाल ना घरी तिळगुळ? तुम्ही कसं बनवता? काही लोक तीळ भाजत नाही, कच्चाच बनवतात, पण ते कच्चा एवढं खास नाही लागत. तर त्याला थोडं भाजून घेतला ना, तर तो खरपूसपणा जो असतो तिळातला तो खूप छान लागतो खाताना, तिळगुळ खाताना. तर या सर्वांना मी तिळगुळ पाठवतेच आहे फेसबुकवरती. आणि ही रेसिपी पण मी तुमच्या समोरच केलेली आहे. तर पुन्हा एकदा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. तिळगुळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका. असं आम्ही लहानपणी घरोघर जायचो, तिळगुळ वाटायचो आणि असं म्हणायचो. प्रत्येकाला तिळगुळ द्यायचा, त्यांना नमस्कार करायचा. पण आता कोणीच ही संस्कृती सगळी विस्कटत चालली आहे. कोणीच कोणाच्या दारात जात नाही, कोणीच कोणाच्या घरी तिळगुळ द्यायला जात नाही. हे सगळं बदलत चाललं आहे. ठीक आहे, आता
नवीन पिढी आहे, आपण काय करू शकतो, त्यांचे विचार वेगळे, आपले विचार वेगळे. तर अशा पद्धतीने माझा गूळ तयार होतोय. आता मी यात गूळ टाकून त्याला मिक्सरवरती वाटून घेणार आणि तुम्हाला पाठवणार. बाय.